नमस्कार मंडळी, रामकृष्ण. काही अनुभव असे असतात ना मित्रांनो, जे आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला असाच एक अनुभव सांगणार आहे, जो माझ्यासोबत काही महिन्यांपूर्वी घडला. नेहमीप्रमाणे एक सकाळी मी ऑफिसला जाण्यासाठी माझ्या बाईकवरून निघालो. गाडीमध्ये पेट्रोल खूपच कमी होतं, पण मी विचार केला, चला कापूरवाडीपर्यंत तरी गाडी जाईल. सकाळची साधारणशी 5:45-6ची वेळ होती. थोडासा पाऊसही पडत होता. मी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आणि गाडी अचानक बंद पडली. पेट्रोल पूर्णपणे संपलं होतं. मी आजूबाजूला जाणाऱ्या अनेक बाईकवाल्यांना हात दाखवला, मदतीसाठी थांबण्याचा इशारा केला, पण दुर्दैवाने कोणीच थांबलं नाही. शेवटी मी स्वतःशीच म्हटलं, आता दुसरा कोणताही पर्याय नाही, गाडीला धक्का मारत आपण पुढे जाऊया. तर मी माझ्या बाईकला ढकलत पुढे निघालो आणि त्याचवेळी माझ्यापासून थोडं पुढे गेलेली एक रिक्षा अचानक थांबली. त्या रिक्षावाल्याने स्वतःहून मला विचारलं, दादा पेट्रोल हवं आहे का? मी म्हटलं, हो हवं आहे. मित्रांनो, विशेष गोष्ट म्हणजे मी त्यांच्याकडे मदत मागितली नव्हती. त्यांनी स्वतःहून रिक्षा थांबवली होती. रिक्षामधले प्रवासी त्यांना म्हणत होते, चला लवकर, आम्हाला उशीर होते, पण तरीही तो रिक्षावाला माझ्यासाठी थांबला. त्याने मला पेट्रोल दिलं. मी त्याचे पैसेही त्यांना दिले आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. पण या सगळ्या प्रसंगात मला एक गोष्ट खूप जाणवली. त्या रिक्षामध्ये मागे श्री स्वामी समर्थांचं गाणं चालू होतं आणि त्या क्षणी माझ्या मनात एक विचार आला, हा फक्त एक रिक्षावाला नव्हता, कदाचित स्वामींनीच त्याला माझ्यासाठी पाठवलं होतं. कारण मी कोणाकडे मदत मागितली नव्हती, पण मदत माझ्यापर्यंत स्वतः चालत आली होती. पेट्रोल टाकल्यानंतर मी पुन्हा गाडी सुरू केली आणि सुखरूपपणे कापूरवाडीपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, त्या दिवशी मला एक गोष्ट मनापासून जाणवली. देव कुठे आहे हे आपण सांगू शकत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या मदतीला नक्की येतो. फक्त गरज असते ती विश्वासाची. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. माझ्या या अनुभवातून मला इतकं जाणवलं की स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. तुमच्या आयुष्यातही असा कोणता अनुभव आला असेल जिथे तुम्हाला जाणवलं असेल की स्वामी स्वतः तुमच्या मदतीला आले, तर तो अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कदाचित तुमचा अनुभव वाचून आणखी कोणाचा तरी स्वामींवरचा विश्वास वाढेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.